म्हणजे पण विचार करतो. आता आपण करू शकतो, हे ब्लीच करू शकतो. ह्या लेवलपर्यंत नाही जाणार तो कलर तुमचा, एवढं लिफ्ट नाही होणार तुमचा. लेवल हीच आहे. थोडंसं हलका हलका त्याच्यामध्ये हे कलर दिसणार रेड. रेड का दिसतो कारण ब्लॅक तुमच्या केसामध्ये भरपूर भरलेला आहे. मग तो पहिला रेडच तोडतो, पहिला ब्लॅक कलर, नंतर मग हळूहळू हा कलर, मग त्यांचं तुमचं मॅच होतं कलर. मग एवढा पण ते जाणार नाही. थोडा ह्याच्यामध्ये येल्लो आणि हा कलर मिक्स असेल, मग आपण त्यामध्ये ब्राऊन नंतर ॲड करू शकतो. जसं हा किंवा हा ब्राऊन टाका त्याच्यामध्ये कलर. हा नंतर घेतला तर थोडासा तो जास्ती ब्राऊन नाही पाहिजे, नाही होणार जास्त. आणि मला ब्लॅक तर अजिबात मला घेणार. माझी केस ऑटोमॅटिक ना खूप वाईट आहे, तुम्ही पहिले पण सांगितलं. बरोबर. आता पार्ट्स करणार तर तुम्हाला वाईटच दिसणार. आणि पूर्ण काळी केस नाही आहे, आपली वाईट White आहे. आणि मी ते मेहंदीला तुम्हाला सांगितलंच होतं गेल्या वेळेस मी लावते, त्याच्यामुळे ते आतमध्ये लाल व्हाईट ब्लॅक मिक्स आहे. तर मला व्यवस्थित ब्राऊन पण नको आणि ब्लॅक पण नको, थोडंसं वाटायला पाहिजे वेगळं केलंय. नाही तेवढं म्हणून मी म्हटलं की मी एवढं लांब इथं खास यासाठी चालली आहे. नाही होऊन जाईल. आता तुम्हाला बघा आपण ब्लीच करूया मग पहिलं. ऍक्च्युली मी याचे मी बघितले ना, तुम्ही ते स्ट्रेटनिंग केली, एवढे तिचे केस किती ग्लो होते बघितले ना, आणि ते किती छान दिसतात. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी try करते. खूप व्हायचे पण माझी किती कुर्ली थोडीशी मला माहिती, पण मला स्ट्रेट नाही आवडत. मला अशी कुर्लीच आवडतात. मला कलर चेंज करायचा आहे केसांचा. तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त खर्च जास्त होईल. पण काय माहिती आहे का, आता हे ब्लीच करून एक शेड तुमची 4-5 शेड काढणार मी ब्लॅक कलर, नंतर तो